मित्रांनो, प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा प्रश्न आहे, लग्नासाठी सोयरीक कशी पाहणे आणि फायनल करणे। लगेचच सुरू करूया। 20 गोष्टी देत आहे, अतिशय महत्त्वाच्या। सुरू करूया। पहिले आहे जन्मपत्रिका जुळवणे, गुण दोष योग आणि ग्रहपरिस्थिती तपासणे, कुल व गोत्राची खात्री करणे। पुढचं घेऊया 2 नंबरचं, कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील संस्कार, परंपरा, वातावरण आणि समाजातील ओळख जाणून घेणे। हे कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये आढळतं। 3 नंबरचं घेऊया, मुलगा मुलगी भेटणे, संवाद साधून स्वभाव, विचार, छंद आणि आवडीनिवडी समजून घेणे। दोघांना भेटू द्या। नंतर पुढचं 4 नंबरचं घेऊया, शिक्षण व नोकरी, शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय आणि भविष्यातील स्थैर्य तपासणे। तर दोघा पार्टीने शिक्षण आणि नोकरी कुठे करतायत ते व्हेरीफाय करून घ्या। पुढचं घेऊया 5 नंबरचं, स्वभाव आणि वागणूक, नम्रपणा, जबाबदारी आणि कुटुंबातील आदर आणि संवाद शैली पाहणे। दोन्ही पार्टीने हे बघणं गरजेचं आहे। नंतर आरोग्य, शारीरिक व मानसिक आरोग्यविषयक माहिती घेणे, की काही त्रास वगैरे, काही परमनंट आजार असतात, काही क्लिअरिटी राहिलेली कधीही चांगलं। पुढचं घेऊया कुटुंबियांचा संवाद, दोन्ही बाजूंच्या अपेक्षा, परंपरा व लग्नाची पद्धत यावर खुली चर्चा करणे। ओपनली बोला, काही मनात बाळगू नका, जेणेकरून नंतर वाद नको व्हायला। 8 नंबरचा अंतिम निर्णय फायनल, दोन्ही कुटुंबाची संमती मिळाल्यावर लग्नाची तारीख व पुढील तयारी ठरवणे। तर हा फायनल निर्णय दोघं मिळून घ्या। महत्त्वाच्या टिप्स घेऊया। 9 नंबर, फक्त बाह्य गोष्टी न पाहता स्वभाव, संस्कार व जबाबदारीला प्राधान्य द्यावे। फक्त पैसा बघू नका किंवा प्रॉपर्टी बघू नका। 10 नंबर, घरातील आर्थिक स्थैर्य, कुटुंबांची आर्थिक स्थिती, उत्पन्न खर्चाचे संतुलन जाणून घेणे, की आर्थिक स्थिती कशी आहे, की नुसता दिखावा आहे। 11 नंबरचं, राहणीमान व जीवनशैली, कपडे, अन्न, दैनंदिन सवयी, स्वच्छता आणि जीवनशैली जुळते का हे पाहणे गरजेचे आहे। पुढचं घेऊया 12 नंबरचं, भावंडे व नातेवाईक, कुटुंबातील इतर सदस्यांचा स्वभाव व वागणूक तपासणे, म्हणजे भावंडे हे सगळे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी एकदा संवाद भेटा। 13 नंबर, भविष्यातील योजना, आता फ्युचर काय आहे, करिअर, घर, स्थलांतर, मुलांबाबतचे विचार समजून घेणे गरजेचे आहे। डिस्कशन करा। फ्री सांस्कृतिक पद्धतीने पूजा पद्धती व समारंभ संस्कृती याविषयी समांतर। 15 नंबर घेऊया, छंद व आवडी, संगीत, खेळ, वाचन, प्रवास यासारख्या आवडीनिवडी जुळतात का ते पाहणे गरजेचे आहे। पुढचं घेऊया 16 नंबरचं, निर्णय घेण्याची पद्धत, अडचणींवर तोडगा काढण्याची शैली व परिपक्वता तपासणे गरजेचे आहे। डिसिजन मेकर ही गोष्ट महत्त्वाची असते मित्रांनो। 17 नंबर, भावनिक जुळवणी, आता समोरच्याला समजून घेण्याची व भावनिक आधार घेण्याची तयारी असणे। तुमच्या दोघांना आयुष्य काढायचं असतं तर दोघांनी अतिशय सांभाळून घेणं गरजेचं असतं। 18 नंबरचं, नोकरी, व्यवसाय, स्थैर्य, भविष्यात बदल, स्थलांतर किंवा जोखीम आहे का याची चौकशी करणे गरजेचं आहे। टेम्पररी जॉब वगैरे बघा, बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे। 19 नंबरचा घेऊया, जबाबदारी व प्राधान्यक्रम, कुटुंब, करिअर व वैयक्तिक जीवनातील संतुलन साधण्याची तयारी तपासणे। मित्रांनो, शेवटचं राहिले तत्पूर्वी कृपया सबस्क्राईब करा। दोघांची अंतिम संमती बघा, दोघांना जर होकार असेल मनापासून तर पुढे जाऊ शकतात। काही प्रश्न असेल तर नक्की विचारा। धन्यवाद।